साकेतजी. गोपाळ, तू इथे इथे काय करतोयस तू? काय झालं साकेतजी, एवढे टेन्शन मध्ये का दिसताय बरं तुम्ही? अहो काय अवस्था करून घेतली बरं ही स्वतः? माझी ही अवस्था बघून तुला वाईट वाटतंय असं नाटक नको करू तू. माझ्या नादाला लागू नको तू. चल निघ जाऊन. आवाज खाली. माझ्या समोर आवाज नाही चढवायचा. माझी कॉलर पकडून त्या आर्यासमोर तिच्या घराबाहेर काढला. कसं वाटलं असेल मला? एवढा अपमान मी सहन करेन असं वाटलं का तुला? काही करायचं, या देवी सिंगचा इगो हर्ट नाही करायचा. देवी सिंग? का का आमच्यात भांडणं लावलीस तू? का माझ्याबद्दल दादाच्या मनात भरवलास तू? का नीच माणसा? हे बाकी बरोबर ओळखलं. नीच हो आहे मी. नीच मी नीच आहे. मी घाणेरडा माणूस आहे. हजारो सैतान मेले असतील तेव्हा मी जन्म घेतलाय. बाकी हे सगळं बरोबर ओळखलंस. फक्त एक ओळखता नाही आला तुला. मी आर्याच्या आयुष्यात का आलोय? कारण आर्याकडे आहेत पैसे आणि ते मला हवेत. आता आर्या फक्त माझी आहे आणि तिच्याकडचे पैसे सुद्धा. ए, तुझ्या तोंडून आर्याचं नाव नको घेऊसा तू. तुझं हे खरं रूप आहे ना, मी लवकरच गावासमोर आणणार आहे. सगळ्यांना हेच करायचं असतं.